स्वतः संगीताचा जाणकार आहे, उत्तम तबला वाजवतो. तर कसं होतं की शास्त्रीय संगीतामध्ये सगळं अनुबद्ध असतं, दुसरा स्वर चालत नाही. पण उपशास्त्रीय संगीतामध्ये ती उभा आहे. स रे म रे म ध नि ध म रे नि सा, हे गोरख कर्नाटकाचे सूर. मग बसल्या बसल्या माझ्या मनात विचार आला मग की एखाद्या ह्या रागाचा जर शत्रू समजणारा स्वर असेल तो जर घेतला तर काय होईल. खरं सांगतो माझ्या मनात हे द्वंद्व सुरू होतं की कसा घ्यायचा तो. एक एवढ्याच्या 15-20 मिनिटाच्या याच्यामध्ये म रे म ध नि ध म रे ग, हा शत्रू आहे त्याला, त्या रागाचा हा स्वर म्हणजे गंधर्वांचे शत्रू आहे. पण का घेऊ नये, त्यांनी जर गोडवा वाढत असेल तर शत्रूला आपसा का करून घेऊ नये, असाच विचार आला. आणि मग मी आता कसं बसं याला उर्दूमध्ये फिल्मबदी म्हणतात. त्या प्रकाराचं नाव आहे फिल्मबदी. की मला पुस्तक दिलं, एखादी रचना सांगितली आणि सांगितली आत्ताच्या आता तुम्हाला काय की याचा वारणारा करायचा आहे आणि म्हणायचं. काही तयारी नाही करे, काही मनात विचार नाही, काही नाही. आणि तडकाफडकी सांगितलं की चलो सुरू होईल बेटा. आणि मग अशा वेळेस त्याला एक्सटेम्पोर म्हणा, उत्स्फूर्त म्हणा किंवा उर्दूमध्ये फिल्मबदी म्हणा, गुरुचे आशीर्वाद, स्वरांचं प्रसन्न होणं हे साधलं तर ते कधी कधी जमून जातं. पण नेहमी जमतं असं नाही, कधी कधी माती आहे आपली. भंगलेल्या काळजाचा, भंगलेल्या काळजाचा आरसा सांभाळतो, सांभाळतो आरसा सांभाळतो, भंगलेल्या काळजाचा आरसा सांभाळतो. माहिती नाही, माहिती नाही, माहिती नाही स्वतःला मी कसा सांभाळतो, भंगलेल्या काळजाला आरसा सांभाळतो, आरसा सांभाळतो. शेबा भीत नाही संकटांना, भीत नाही संकटांना, फक्त रस्ता शोधतो. क्या बात.